नमस्कार, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय झालंय की या वाचन व्रत या उपक्रमाच्या निमित्ताने मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती काहीतरी थोडीशी ॲक्टिव्हिटी करायला लागले. मी आणि रुजुता देशमुख अगबाई होचकी नावाची जी एक सिरीज करतो ती तिच्या चॅनलवरनं प्रसारित करतो. त्यामुळे एकदा तो एपिसोड शूट करून झाला की त्यानंतरचं सगळं बाळणपण रुजुता स्वतः करते. ते ठराविक वेळेला पोस्ट करणं, त्याच्या आधी काहीतरी नंतर काहीतरी, हे सगळं ती करते. मला त्यातलं फारसं काही कळतही नव्हतं आणि येतही नव्हतं. आता मी हळूहळू शिकते आहे. बरेच लोक मला असं म्हणतात की ठराविक वेळेलाच तुमचा एपिसोड येत नाही, एपिसोड किंवा हा वाचनाचा भाग येत नाही वाचन व्रतामधला. तर हो, ही गोष्ट खरी आहे, कारण रोज ठराविक एकाच वेळेला वाचणं मला जमतंच असं नाही. तर यावर एक उपाय असू शकतो जो मलाही मी म्हटलं तसं की आता कळतोय की एक बेल आयकॉन असतो, त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर हा एपिसोड आल्याचं तुम्हाला कळेल. आता ह्या भागापासून मी तसं करून बघते आहे. आज आपण वाचतो आहोत माधवी देसाई यांनी लिहिलेलं यांचं आत्मचरित्र नाच गं घुमा. इंद्रायणी साहित्य प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक. नाच गं घुमाविषयी माहिती नाही असं वाचनाची आवड असणारं माझ्या मते कोणीच नसेल. 1988 साली याची पहिली आवृत्ती आली होती आणि याची 13वी आवृत्ती 2013 साली प्रकाशित झाली. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं अतिशय सुंदर मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभलेलं आहे. काही पुस्तकं अशी असतात की जी आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर जेव्हा वाचतो तेव्हा त्यातले आपल्याला वेगळे वेगळे संदर्भ जवळचे वाटतात. म्हणजे हे पुस्तक जेव्हा मी कधीतरी 90-95 साली वाचलं असेल तेव्हा मला असं वाटलं होतं की आपल्याला हे कळलंय. पण त्यानंतर जेव्हा मी अजून थोडी मोठी झाले, माझं लग्न झालं, माझा संसार सुरू झाला, तेव्हा मला नातेसंबंध त्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी ह्या त्यानंतर कळायला लागल्या. आणि आज जेव्हा मी एक मध्यमवयीन स्त्री आहे तेव्हा मला हे पुस्तक वेगळ्या पद्धतीने कळतं. आणि मला असं वाटतं की कालातीत ज्याला आपण म्हणतो किंवा काळाच्या कसोटीत उतरलेलं साहित्य आपण म्हणतो ते असंच कायमस्वरूपी टिकतं आणि ते तुम्हाला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी नवीन अर्थ सांगून जातं. माधवी देसाई यांचं हे आत्मचरित्र मराठी साहित्य विश्वातलं एक महत्त्वाचं आत्मचरित्र असं मानलं जातं. याचं आणखी एक कारण म्हणजे असामान्य प्रतिभेच्या माणसांबरोबर माधवीताई जन्माला आल्यापासून राहिल्या. भालजी पेंढारकर म्हणजे चित्रतपस्वी, भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणारे असं ज्यांना म्हटलं जातं, ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला गेला होता 1991 साली, त्यांच्या ह्या कन्या आणि स्वामीकार श्रीमान योगीकार रणजित देसाई, ज्यांना सुद्धा साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार यांनी सन्मानित केलं गेलं होतं, अशा रणजित देसाई यांच्या त्या पूर्वाश्रमीच्या पत्नी. माधवी देसाई यांनी स्वतः 35 पुस्तकं लिहिलेली आहेत, कथा कादंबऱ्या, त्याही अतिशय गौरवल्या गेलेल्या आहेत. पण एकूणच मी म्हटलं तसं की असामान्य म्हणावं असं आयुष्य. आबी म्हणजे सुलोचना भालजी पेंढारकर पासून सौ माधवी नरेंद्र काटकर, त्यानंतर श्रीमती माधवी काटकर, त्यानंतर सौ माधवी रणजित देसाई आणि त्यानंतर फक्त माधवी देसाई, एवढा मोठा आलेख त्यांच्या आयुष्याचा त्यांनी ह्या पुस्तकामध्ये उलगडलेला आहे. अशी काही पुस्तकं असतात की ज्याचा आपण खरं तर एकच मधला भाग असा नाही वाचू शकत, कारण वाचकांना ज्यांना त्या पुस्तकाविषयी माहिती नाही आहे त्यांना त्यातून कदाचित काही संदर्भ लागणार नाहीत. त्यामुळे मी या पुस्तकाचे सुरुवातीचेच काही भाग वाचते आहे. पुन्हा एकदा म्हणजे कसं आहे की सनसनाटी निर्माण न करता जे आहे तसंच्या तसं आपलं आयुष्य लिहिणं ही अवघड गोष्ट आहे. आणि माधवीताईंना तर त्यातून सनसनाटी निर्माण करणं फार सहज शक्य होतं, कारण त्यांच्या आजूबाजूला खरंच अशा घटना घडत होत्या किंवा त्यांच्या आयुष्यात अशा घटना घडल्या होत्या. पण फार सौम्य भाषेत आणि अतिशय सुसंस्कृत पद्धतीने त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. वाचते. घाटावर उंच चिता रचली होती.
11 आहुतींनी युक्त असा तुपाचा होम करून अग्नीला प्रदक्षिणा घालून रमाबाई धर्मशिळेवर उभ्या राहिल्या. गळ्यातल्या सौभाग्य लेण्यांखेरीज अंगावर दागिना उरला नाही. समोरच्या अथांग जनसमुदायाला त्यांनी हात जोडले आणि शिडीवरून चितारोहण केले. माधवरावांचे मस्तक मांडीवर घेऊन रमाबाई बसल्या होत्या. पाहता पाहता चिता धडाडू लागली. काही दिसेनासे झाले. क्षणभर दर्शन झाले ते फडकणाऱ्या रेशमी श्वेत पदराचे. स्वप्नातून मी जागी झाले. अनेकदा वाचलेला, मनात ठसलेला रमाबाई साहेब सती जातानाचा तो प्रसंग, जो मराठी साहित्यात अजरामर ठरलाय, ज्या प्रसंगानं वाचकांना वेडं केलं, रडवलं, ज्यामुळे माझे पती रणजित देसाई स्वामीकार झाले, लाखो रसिकांनी त्यांना हृदय सिंहासनावर विराजमान केलं, तो स्वामी कादंबरीतला हा उतारा आज पहाटेच का आठवावा? खरं तर कालचा दिवस अगदी वेगळा होता. काल 8 एप्रिल, माझे पती रणजित देसाई यांचा वाढदिवस. कालचा सारा दिवस अनेक 8 एप्रिल आठवण्यात सरला. भरल्या डोळ्यांच्या तळ्यात अनेक 8 एप्रिल सावली करून डोकावत होते. त्यांना मी दादाच म्हणते. ते सर्वांचे दादा, तसेच माझे पण. वयानं, मनानं, मानानं मोठे म्हणूनही दादाच. आमच्या कोवाडच्या घरात दिवाळी अशी नसतेच. घरात दोघेच असतो, म्हणून 8 एप्रिल हीच दिवाळी. त्या दिवशी मी आमच्या शिवाजी, नेताजी, तानाजी, सिद्धराम या बालसेनेला नवीन कपडे शिवायची. आमच्या गंगीला म्हणजे माकडाला सुद्धा मी एकदा जाकीट आणि टोपी शिवली होती. आमचा नेताजी आणि इतर मुलं 7 तारखेला रात्रीच वाड्याला दिव्यांची रोषणाई करायचे गुपचूप, आणि पहाटे ते दिवे लखलखायचे. आम्ही पण आश्चर्य वाटल्याचं नाटक करायचो. बालसेना खुश. संध्याकाळी मित्र यायचे, जोरदार पार्टी व्हायची. दादा आनंदात असायचे. अरुण शेवते, आमचा मानसपुत्र, न चुकता अहमदनगरहून यायचा. अजब पुस्तकालयाचे अनिल मेहता हारतुरे घेऊन भल्या सकाळी कोवाडला पोहोचायचे आणि 8 एप्रिल सुरू व्हायचा. सारा वाडा नवीन पडदे, लोडकवर्स, गालीचे बैठकीनं सजायचा. 1 महिना आधीपासून मी पैशांसाठी यांच्या मागे भुणभुण करायची. बेळगावला येऊन खरेदी करून जायची. समाधानानं ते म्हणायचे, कर बाई कर, या घरावर असं प्रेम कुणी केलंच नाही. मला विश्वासच होता कोणीतरी येईल आणि हे घर आपलं म्हणेल. या शब्दांनी माझ्या पावलांना भलताच वेग यायचा. नाच ग घुमा, माझ्या सभोवतीच्या अमूर्त सख्या गात असायच्या आणि मी रिंगणाच्या आत. ते रिंगणात असणं किती सुखवायचं. पागल मनवा दिल दीवाना लगता है, हम दोनों का प्यार पुराना लगता है, असलम खाननं कोवाडला गायलेली गझल आज का आठवतीये? खरंच एका 8 एप्रिलला मीच तर असलम खानला आमंत्रण दिलं होतं. त्याचा कार्यक्रम कोवाडला ठरवला होता. शंकरराव कुलकर्ण्यांनी त्याचं बेळगावच्या स्टेशनवर जाऊन स्वागत केलं होतं. वहिनी, हिंदी बोलून बोलून दमलो बघा, शंकरराव म्हणाले होते. गोवा, नगर, कोल्हापूर, इचलकरंजी, बेळगावहून किती लोक आले होते. दीदी आपका घर बहुत प्यारा है लेकिन, जाताना असलम खान म्हणाला होता. माझी मीच खट्टू. एका 8 एप्रिलला गीतूचा म्हणजे धाकट्या कन्येचा 10वीचा पहिला पेपर. 7 एप्रिलला सारी रात्र खपून तयारी केली आणि पहाटेची बस गाठून बेळगावला आले. तिथं दादा नाराज, इथं गीतू. सर्वांना वाटलं आज 8 एप्रिल आणि या बेळगावात. अशी सहानुभूती दाखवणारे खरे मित्र नसतातच. ते येतात, ठिणगी टाकतात, निघून जातात. तीच ठिणगी मग वणवा बनते. सारं जंगल जळून बेचिराख होतं. आपण मात्र बेसावध. वणवा पेटतो तेव्हा कुठं जागा होतो, पण फार उशीर झालेला असतो तेव्हा. अशाच एका 8 एप्रिलला स्वर्गीय यशवंतरावजी कोवाडला आले होते. दिवस कसा भरगच्च. रणजित, तुम्ही उत्तम गृहस्थ आहात. मला वचन द्या, माधवीचा शब्द मी मोडणार नाही. भरल्या सभेत अचानक साहेब बोलून गेले. सारी सभा चकित, मी निस्तब्ध. साहेब असं का म्हणाले होते? ते द्रष्टे राजकारणी. भवितव्याची चाहूल त्यांना लागली होती का? असे अनेक 8 एप्रिल आणि त्या दिवसाच्या आठवणी. कालही 8 एप्रिल. आज त्यांनी मला घटस्फोट देण्यासाठी कोर्टात बोलवलंय. या निर्णयानं मी कोसळलेच होते. मीरानं म्हणजे मधल्या कन्येनं मला डॉक्टर गोगट्यांच्या दवाखान्यात नेऊन ठेवलं. कोणत्याही किमतीवर ते घटस्फोट मिळवण्यासाठी तयार झालेले होते
आणि त्यांचे पाठीराखे त्यांच्या पाठीशी उभे होते. किंमत. माणसाच्या अब्रूला, वचनांना, श्रद्धांना, धर्मबंधनांना काहीच का किंमत नाही? फक्त कायदा श्रेष्ठ. कायदा हा आधार आहे असं म्हणतात, पण आज तेच हत्यार ठरलंय. अजूनही या देशात स्त्रियांना सती जाऊ देतात. कुणी बिचारी जळून जाते, कुणी या अग्निदाहानं भ्रमिष्ट होते, कुणी शापित सरणावर चढूनही जिवंतच. ती पतिव्रता नसावीच, पण हे कुणी ठरवायचं? पतिव्रतेची नेमकी व्याख्या? सती अहल्या पण शाप भोगून गेलीच की. अबलेवर दगडफेक करणाऱ्यांना येशूनं काय सांगितलं होतं? ज्यांनी पाप केलं नसेल त्यांनी दगड उचलावा. किती हात दगड उचलू शकले? एखाद्या धोब्याच्या बरळण्यावरून स्त्रीच्या चारित्र्याचं मोजमाप हे कोण करणार? खरं तर या गदारोळाशी मला काही कर्तव्यच नसतं, पण विरोधी पक्ष समजून मला उभं केलेलं असतं. माझ्या विरुद्ध पुरावे, याद्या, भित्तीपत्रकं तयार असतात. प्रत्येक वॉर्डात जाऊन पत्रिका वाटल्या जात असतात. पैसा असला की निवडणूक लढवणं या देशात अगदी सोपं असतं. त्यांना निवडणूक लढवायची आहे, मला निवडणुकीत उभंच राहायचं नाहीये. माझ्यासारखी सामान्य स्त्री असामान्यांशी काय सामना करणार? करू देत चिखलफेक. या देशातल्या साऱ्या निवडणुका अशाच लढल्या जातात. माझा मतदार एकच. त्याला जे हवं तेच मी करणार. मला तो सुखी व्हायला हवाय. मला सुखानं जगायचंय, मला घटस्फोट हवाय, दादा म्हणत होते. माझ्या विना सुखी होण्याचा मार्ग जर कुणाला गवसला असेल तर मी तो सन्मानपूर्वक खुला केला पाहिजे, कारण मी प्रेम हा जीवनाचा परवलीचा शब्द मानते. मी सई, रमा, मी पुतळा, मी सुगंधा, मी फ्रेना, मी चंदर आणि मीच मेहर. सारी प्रेमरूप त्यांनी रंगवली आणि आपण ती जपण्याचा अट्टहास केला. चुकत माकत का असेना जगण्याचा प्रयत्न केला. चुका कोण करत नाही, पण त्यावर हा पर्याय नव्हे. घटस्फोटानं सुख मिळतं? ठाऊक नाही, कारण माझं लग्न या घटस्फोटावर कधीच अवलंबून नाही. लग्न भावनांचं, लग्न श्रद्धेचं, लग्न विश्वासाचं, लग्न गुणांचं आणि दोषांचंही लग्न. मनाच्या 7 कप्प्या आड लपलेला आणि प्रत्येक स्त्री मनात जपलेला प्रेमभाव जोवर जिवंत आहे तोवर कायदा, घटस्फोट काही करू शकत नाही. मनासारख्या नाजूक जागी आणि प्रेमासारख्या नाजूक भावबंधनाला घटस्फोट हे हत्यार स्पर्शच करू शकत नाही. मी बेळगावात आले तेव्हा नवीन होते. सतीश कुलकर्णी, सुभाष जाधव, ईश्वर वासू, विष्णुपंत, दौलत मुतकेकर, अशोक याळगील, शंकर कुलकर्णी, शहापूरकर सारे भेटले. माधवी, ही आपली चिरंजीव मंडळी हा, न घेत एक एक, दादा म्हणाले होते. मी त्यांना नवलानं बघितलं, हसले. जवळपास माझ्याच वयाची ही सारी माझी मुलं. पण त्या दिवसापासून प्रौढ झाले. आई असणं, त्या भावनेनं जगणं मनाला फार शांती देतं. त्या साऱ्यांची मी आई झाले. ते नातं त्यांनी आणि मीही जपलंय. मी कोवाड परिसराचीही आई बनले आणि आईचं दुर्दैव असं की तिला वाईट वागता येत नाही. ती रागावते, बोलते, भांडते, मारते, पण हे सारं ती करत असते सर्वांच्या भल्यासाठी. आईला शोभेल असं मला वागायचंय. कुणाची आई, कुणाची वहिनी, तर कुणाची ताई. मी घटस्फोटाला तयार आहे. मी निरोप दिला. घाबरल्या बरं का? एक आवाज. घाबरले? वेड्यांनो, तुम्हाला प्रेम समजलंच नाही. लहान आहात अजून. आपण काय करतो हे यांना अजूनही समजत नाही. परमेश्वरा, यांना क्षमा कर. कधी कधी वाटतं आम्ही गरीब असतो तर फार बरं झालं असतं. हे मोहोळ असं उठलं नसतं. या क्षणी मी राणी मुंगी आहे ना, म्हणून मला डंख. आज कुरुंदकर भाऊजी हवे होते. जुगारानं अंध झालेल्या सभेचा धिक्कार करणारा, द्रौपदीचं रक्षण करणारा, तिच्या दीनवाण्या पतीकडे तिरस्कारानं बघणारा राधेय मधला माझा सावळा घनश्याम. पण कलियुगात कृष्ण कुठला? तो तर म्हणाला होता ना, पण पुन्हा जन्म घेईन. लवकर ये बाबा. असा विनाश उघड्या डोळ्यांनी बघू नकोस की दिलेलं वचन तूही विसरणार. आज बुवा म्हणजे वसंतराव देशपांडे हवे होते, कुरुंदकर भाऊजी हवे होते, साहेब हवे होते. बेळगाव कोल्हापूर बसमधून मी जात होते. बस पुढे, झाडी मागे.
सावली धरणारी झाडच जर अशी उलटी पळायला लागली तर जीवनाचा ताळमेळ कसा बसावा? जाऊ दे, नसेल आपल्या भाग्यात सावली. इतकं भाग्य तरी कुणाला लाभतं. पण आपण मात्र इतरांना सावली देणं कधीच बंद करायचं नाही. कोल्हापूर माझं माहेर. कोल्हापूरला जाताना किती उत्साह वाटतो. पण आज मनाच्या बेड्या पायात. आईबाबांना काय सांगणार? माझ्या या लग्नापासून तसे ते अलिप्तच आहेत. जयसिंग दादा नुकताच गेलाय. माई रडू नको, आता मीच तुझा जयसिंग. त्यावेळी दादा माझ्या आईला म्हणाले होते, शब्दभास, आभास, चकवा, मृगजळ की शब्दधून. नाळे कॉलनी दिसायला लागली. ते वळणावरचं लहानपणापासून भेटणारं सावरीचं पिसाट झाड आज माझ्या या अवताराकडे डोळे वटारून बघतंय. वरच्या घरात बाबा राहतात. दारात पांढरी अँबॅसेडर उभी आहे. लता दिदी आज इथे कुठं? मी रिक्षा खालच्या घरी वळवायला सांगते. मला बघून आई हसत बाहेर येते. फार थकली आहे बिचारी माझी आई. ते हसणं बघून मी कासावीस होते. काय ग हा अवतार. ती बघतच राहते. खरं तर मला तिच्या गळ्यात पडून ऊर फुटेपर्यंत रडायचंय. हीच ती जागा. पण नाही, रडायचं नाही. ती मात्र कोसळलेली. मी सुमित्रा म्हणजे माझी भावजय तिला सावरतो, बिछाण्यावर झोपवतो. संकटांचे पर्वत खंड कोसळतात तिच्यावर. दरवेळी आम्ही तिला उभं करतो. जयसिंग दादा गेला, तिचे लाडके डॉक्टर घाणेकर गेले. बिचारी माझी आई. शेवटी सुखाची व्याख्या काय? सुख हा एक फसवा आभास आहे. मुळात माणसाची सुखाची कल्पना नक्की हवी. दोघे असलो तरी दोघे असण्याचं दुःख आणि एकटे असलो की एकाकीपणाचं दुःख. मग सुख कशात आहे? माणसानं अंतर्मुख होऊन मनाचा तळ ढवळून याचं उत्तर शोधायला हवं. नाहीतर सुख म्हणजे नक्की काय हे न समजता इतरांच्या सुखाच्या कल्पनेमागेच आपण धावतो आणि मग फक्त दमछाक होते. जुना राजवाडा येईपर्यंत रिक्षात भरपूर रडून घेतलं. अजब पुस्तकालय माझं आवडतं ठिकाण. पुस्तकांनी दुकान कसं गच्च भरलेलं असतं. तो कोऱ्या कागदांचा वास, ती रंगीत मुखपृष्ठ, माझी नजर नेहमीच आधाशासारखी त्या पुस्तकांवरून फिरत असे. अनिल भाईंनी म्हणजे अनिल मेहतांनी आमच्यासाठी खूप काही केलंय. त्यांनी नुसता धंदा नाही केला तर लहान वयात माणुसकी जपली आहे. माझी वाचनाची आवड त्यांनीच पुरवली आहे. नेहमी हसून स्वागत करणारे प्रदीप भाई, आप्पा, तिथं काम करणाऱ्या मुली, सारेच अवघडलेले. वहिनी चहा हे सुद्धा नेहमीच. 1 कप चहा मागवायचा, अर्धा माझा, अर्धा अनिल भाईंचा. पण आज मी मुकाट्यानं चहा प्यायले. वहिनी आल्या आहेत, किती वाजता येऊ देत? ते फोनवरून विचारतात. 12 वाजता. तिकडून उत्तर. 12 तर वाजलेतच. मी निघते. मी निघाले. सारं पुस्तकालय रडू आवरत असतं आणि पुस्तकामधल्या नायिका पण. पण कोर्ट कुठे? मी विचारते. मी येऊ का बरोबर? मेहता विचारतात. नको नको, मी जाईन एकटी. रिक्षा चालू होते. आता एकटं राहण्याची सवय करायची आहे. पतीच्या नावाच्या प्रभावळीतून दूर होऊनही एकटं जगता येतं का हेच मला पाहायचंय. सोबत देणं आणि असणं यामधला भावतंतू आता संपलाय. आता हे धैर्य यायलाच हवं. इफ यू लव्ह समथिंग, सेट इट फ्री. इफ इट कम्स बॅक, इट इज युअर्स. इफ इट डज नॉट, इट नेव्हर वॉज. कोर्टाच्या आवारात काळे कोट घालून वकील ये जा करत असतात. माझी आई म्हणायची, शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. पण आज शहाण्या माणसांनीच मला कोर्टात बोलावलं होतं. एका वकिलांना मी विचारते, कोर्टात कुठून जायचं हो? कोणतं कोर्ट हवंय आपणाला? घटस्फोट देणारं, मी मनात म्हणाले. बसा ना इथं, ते म्हणाले. मी कोर्टाच्या दगडी कमानीत बसकण मारली. समोर राजर्षींचा पुतळा. बहुजन समाजाचा उद्धार करणारे छत्रपती. ते आपला समाज किती प्रगत झालाय ते बघतायत का? जीवन कुठून आलं नाही? याच कोल्हापुरात जन्मले, वाढले. पण कोर्ट कुठे हे कधी माहीतच नव्हतं. कुठं ती झाडांना पाणी घालणारी तपोवनातली आबी आणि कुठं आज घटस्फोट देणाऱ्या पतीची वाट बघणाऱ्या माधवी देसाई. आपण लहानच का नाही राहिलो? बेळगावच्या आजीच्या घरातून किलकिल्या नजरेनं बाहेरचं जग पाहणारी, रडत भोकाड पसरत दादूच्या खांद्यावरून शाळेत जाणारी, बेळगावच्या शाळेत पहिला श्री गिरवणारी आणि घंटेकडेच लक्ष देणारी आबी.
मी कोर्टात का आले? या भयान रूपापेक्षा ते रूप किती छान होतं. माझं लक्ष पुन्हा शाळेच्या दारात बांधलेल्या घंटेकडे जात होतं. भूक लागली नसावी, पण खावं असं वाटत होतं. दंड दुखत होते. सकाळी शाळेत येताना दादूनं खांद्यावर घेतलं होतं आणि रडणाऱ्या पळणाऱ्या मला आपल्या हातांनी घट्ट धरून ठेवलं होतं. त्याच्या त्या घट्ट धरण्यानं माझे काटकुळे दंड अजूनही दुखत होते. घरी पळून जावं का? घराचा रस्ता मला पाठ होता. शाळेतून सरळ रस्त्यानं गेलं की कोपऱ्यावरचं माडीचं घर आमचं. शेजारी मोठं झाड होतं आणि त्याखाली पोलीस चौकी. पलीकडे कपिलेश्वर आणि त्या समोरचं ते तळ. साऱ्या खुणा पाठ होत्या. लक्ष पाठीवर नव्हतं की गुरुजींकडे नव्हतं. लक्ष होतं घंटेकडं आणि त्यानंतर भेटणाऱ्या घराकडं. पण पळून जायचं कसं? भीती होती की घराकडं जाताना लागणाऱ्या रेल्वेची. समजा आपण जायला लागलो आणि आगगाडी आली तर? 2 रुळात पायच अडकला तर? आगगाडीचं अप्रूप वाटत होतं, तशी भीती पण. समजा रूल ओलांडून पलीकडे गेलेच तर घराशेजारचा तो मिशीवाला पोलीस त्यानं परत पकडून शाळेत आणलं तर? पण त्यापेक्षा सकाळपासून दादू तर समोरच्या पायरीवरच बसू नये म्हणून तर घंटेकडे लक्ष जातंय. तीच शाळेतून सुटका करणारे. सकाळी शाळेत पोहोचताना राकट वाटणारे दादूचे हात घरी जाताना कसे फुलासारखे कोमल वाटतात. आजी दारात उभी असते. सारे तिला ताईबाई म्हणतात. आम्ही ताई म्हणतो. ती माझे व जयसिंग दादाचे खूप लाड करते, कारण आम्ही तिच्या एकुलत्या एका मुलीची मुलं. दुधावरची साय होतो ना. बेळगावचं आमचं घर भलं मोठं माडीचं होतं. पाठीमागं खूप मोठं परसदार. सकाळी उठून ताई परसदार झाडायची तेव्हा कडेवर मी असायची. घरात मामा आजोबा होते, ते ताईचे सख्खे भाऊ. ते पण खूप लाड करत. रडलं की कोपऱ्यावरच्या दुकानात कागदात बांधून शंकरपाळी मैसूरपाक आणून देत. नागपंचमीला गल्लीतल्या साऱ्या मुलींना बांगड्या भरत आणि घरातच झोपाळे बांधून देत. रात्री ताईला बिलगून मी व जयसिंग दादा झोपत असू. रात्री रडत उठलं की चांदीच्या मोठ्या वाटीतून गोड गरम दूध मिळत असे. घराला माडी होती. जिना चढून गेलं की समोरासमोर 2 खोल्या होत्या. एका खोलीत कोच खुर्च्या होत्या. भिंतीवर एका देखण्या स्त्रीचं रंगीत आणि वेगवेगळ्या पोशाखातले अनेक छान छान फोटो लावले होते. कमळावर बसलेली, काळे भोर केस मोकळे सोडलेली, मांडीवर वीणा घेतलेली सरस्वतीचं तिचं ते रूप मला खूप आवडायचं. हळूच त्या काचेवरून हात फिरवावा असं वाटायचं, पण फोटो खूप उंच असायचे. फोटोतले लांबलचक लचक केस खरंच असतील का? मला प्रश्न पडायचा. ताई, ही कोण ग? तुमची आई लीला. ही आई? पण आई म्हणजे काय? हा प्रश्न मनातच. ताई होती ना, मग आईची चौकशी कशाला करायची? कधी कधी चीनी माणसं कापडांचे गठ्ठे घेऊन विकायला यायची. त्यावेळी ताई दरवाजा लावायची आणि म्हणायची, कपडे विकायला येतात आणि पोरं पळवून नेतात. मला सारखी भीती वाटायची. आम्हाला पोलीस पळवेल, गाडीखाली सापडू, चीनी पळवून नेईल. ती सारखी लक्ष ठेवून असायची आमच्यावर. एकदा ती खूप गंभीर झाली. मला आणि जयसिंग दादाला जवळ घेऊन म्हणाली, उद्या ती येणार आहे. ती कोण? तुमची आई लीला. म्हणजे फोटोतली बाई? ओ हो. तिचे केस सरस्वतीसारखे काळे भोर मोठे असतील का? ती नेमके कोणते कपडे घालून येईल? कशी असेल? मनात अनेक प्रश्न. त्यावेळी माझं वय होतं 9 वर्षांचं आणि आईला मी प्रथम बघणार होते. पूर्वी पाहिलंच असणार, पण आठवत नव्हतं. आई म्हणजे काय? उत्सुकतेनं मन भरून गेलं. हे बघा, ती तुम्हाला घेऊन जाते म्हणेल, पण जाऊ नका. ती न्यायला लागली की रडायचं, कारण ती तुम्हाला बोर्डिंगात घालेल. तिथं मास्तर खूप मारतात, ताई सांगत होती. बापरे, हे आई प्रकरण भयानक दिसतंय. त्यापेक्षा ही ताई किती छान आहे. ही आई असलीच पाहिजे का? कशाला येते ती रडवायला? ताईचं बोलणं ऐकून येवल्या काळजाची झालेली धडधड अजूनही आठवते. आईच्या खूप छान छान रंगीत जरीच्या साड्या ट्रंकेत भरून ठेवल्या होत्या. ट्रंक उघडली की छान वास यायचा. ताई कधीमधी त्या साड्या मागच्या अंगणात उन्हात टाकायची. हे सारं जयशाच्या बायकोला, ताई म्हणायची. हव्यात कुणाला साड्या? मी मनात म्हणायची. त्या साड्यांवरच्या चकचकीत टिकल्यांकडे पाहायची. उन्हात काय छान चमकायच्या. पोपटी जॉर्जेटच्या पदरावरचं पिवळ्या टिकल्यांचं फुलपाखरू छान, की बागेतल्या झाडावर उडणारी फुलपाखरं छान. मनात यायचं, मागच्या बागेतून थेट कपिलेश्वर मंदिरात जाता यायचं. तिथल्या पारावर खेळताना खूप मजा यायची. आणि एक दिवस खरंच आई आली. नाकेली, बारीक, साईसारखी पांढरी शुभ्र उभट चेहऱ्याची.
मी कुतूहलानं बघत होते, पण फोटोतला कोणताच पोशाख तिनं घातला नव्हता. साधं पातळ नेसून डोकीवरून पदर घेतला होता, त्यामुळे काळेभोर केस बघता येत नव्हते. मुलांना मी पुण्याला नेते, इथं लाडानं ती बिघडतील, ती ताईला सांगत होती. नेणार? बोर्डिंग? मारणारे मास्तर? जाऊ नका, रडा. मला आठवले ताईचे शब्द. मी भोकाड पसरलं. ताईला मिठी मारली. मी नाही जाणार ताई ग. शेवटी मायलेकीचं बोलणं झालं आणि आम्ही सारेच, म्हणजे मी, ताई व जयसिंग दादा पुण्याला जायला निघालो. प्रथमच बसमध्ये बसलो होतो, पण भीती वाटत नव्हती. ताई होती ना बरोबर. ताईबाई, नातवंड काय? लीलाकाची मुलं? कोणीतरी ताईला विचारत होतं. तिकडं माझं लक्षच गेलं नाही. माझं लक्ष पळत्या झाडांवर लागलं होतं. गाडी पुढं आणि झाडं मागं, अशी उलट शर्यत का लागावी? मग कुणीच जिंकणार नाही. ती उलटी शर्यत बघून मला विस्मय वाटला. मोजावीत तर झाडं. माझ्या तुटपुंज्या अंकसंख्येत मोजता येईनात. जीवनाची शर्यत उलटीच असते हे मला कुठे ठाऊक होतं. सावली देणारी झाडं शर्यतीतून ऐनवेळी पड काढतात हे तरी मला कुठे ठाऊक होतं. पुण्याचा बंगला खूप मोठा होता. तिथं माझा धाकटा भाऊ सदानंद याला मी प्रथम बघितला. बाबांना बघितलं आणि 2 भावंड प्रभाकर आणि बेबी यांना बघितलं. आणि ती आई पण बघितली. पूर्वी एका आईची भीती होती, इथं तर 2 आया. आता या 2घी जणी आपलं काय करणार? बोर्डिंगमध्ये ठेवणार नाहीत बहुधा. तसं झालंच तर आता आम्ही 5 होतो ना. 5ही जणांनी रडायचं. मग काय करतील? कुमारी सुलोचना भालजी पेंढारकर या नावानं वयाच्या 9व्या वर्षी मी शाळेत जायला लागले. ही शाळा मला खूप आवडली. केवढं मोठं मैदान, दगडी कमानीची इमारत. इथं रडू यायचं नाही, उलट शाळा संपूच नाही असं वाटायचं. शाळेला जाताना वाटेत चिंचेची झाडं लागत, 2 विहिरी लागत, त्यात भूतं आहेत असं मुलं म्हणायची. चिंचा खायच्या नाहीत हा, खोटं बोललात की मला कळतं. माझ्याजवळ आरसा आहे, त्यात मला दिसतं, आईनं सांगितलं. गाभुळलेल्या चिंचा तोंडाला पाणी आणत, पण आईला आरशात दिसेल ही भीती मनात वाटायची. त्या भीतीनं चिंचांना मी कधीही हात लावायचे नाही. स्वारगेटवरून चालत शाळेत जाताना ताईचं घर वाटेत लागायचं. ती वेगळं घर करून राहायची. आमच्या शाळेत येण्या जाण्याच्या वेळी दारात उभी राहायची. आम्ही दिसलो की मेहंदीच्या ताटव्याकडे फाटकातकडे जायची, जवळ घ्यायची, अंगावरून हात फिरवून गोंजारायची, रडायची. ती मारत नाही ना? ताई विचारायची. कोण? आई? छे, उलट खूप लाड करते. ते ऐकून ताईला खूप समाधान वाटायचं. या नव्या घरात उलट मजा होती. प्रभाकर गोरा, घारा आणि चिडका, तर बेबी बुटकी, गुटगुटीत आणि सदा थोडा अशक्त. अशी 3 भावंड, 2घी आया. बाबा कधीच बोलायचे नाहीत. मोटारीतून बसून कंपनीत जायचे. ती कंपनी पण छानच होती. पुणं आवडायला लागलं. बेळगावचा विसर पडला. न चुकता मी शाळेत जायला लागले. बाबा आणि आई एकसारखे कंपनीत जायचे. कंपनी हा नवीनच शब्द ऐकला. कशी असते कंपनी मनात यायचं. हे नवीन घर खूपच छान होतं. हवेशीर, मोठं, समोर गुळगुळीत रस्ता आणि सारख्या ये जा करणाऱ्या मोटारी. बेळगावच्या घरासमोर असं काहीच नव्हतं. या घराला छान अंगण होतं आणि कडेला मोठी जागा. कडेनं मेहंदीचे ताटवे, त्या जागी आई बॅडमिंटन खेळायची. खूप नवल वाटायचं. आत्तापर्यंत आई अशी व्यक्तीच ठाऊक नव्हती. जी ताई बेळगावला असे ती आपली आजी असं मला आत्ताच समजलं होतं. पण ही आजी सुद्धा गोष्टीतल्या आजीसारखी नव्हती. पुण्याला आली तरी तिनं जवळच वेगळं घर केलं. मला आणि जयसिंगला आपली लेक घेऊन गेली याचा तिला मनातून राग आला होता. जयसिंगवर तिचं खूप प्रेम असावं म्हणून आमच्या काळजीनं ती पुण्यातच राहिली. आई, बाबा असे शब्द किंवा व्यक्ती मी प्रथमच बघत होते. इतर मुलांचे आईबाबा कसे वागत असतील हे काही कधी बघितलं नव्हतं. पण माझे आईबाबा मात्र मी फक्त घरात वावरतानाच बघायची आणि मनात फक्त भीती. ते दोघे कंपनीत गेले की बरं वाटायचं. मग जिन्यावरून धावता पळता यायचं. समोरच्या कवाडेंच्या घरी जाता यायचं. तिथली मालू ही माझी मैत्रिणी छान छान रिबिनी लावून वेण्या घालायची. माझ्या वेण्या माझी आई घालते किंवा आईनं न्हायला घातलं असं ती सांगायची. पण माझी आई यातलं काहीच करायची नाही. पांढरी शुभ्र साडी, गोरापान, नाजूक चेहरा, स्वच्छ पावलं, नाजूक हात, ती माझी आई. मला ती एक छान चित्र वाटायची. ती कधी बोलायचीच नाही आणि बाबा घरी असले की घर थंडगार असायचं. ते धाकट्या सदानंदचे खूप लाड करायचे. त्याला चिन्या म्हणून हाक मारायचे. सकाळी त्यांची आंघोळ झाली की श्लोक, प्रार्थना म्हणायचे. तो आवाज खाली स्वयंपाकघरात ऐकू यायचा. रामू म्हणायचा आता साहेबांचं आटोपलं आणि ट्रेमधून तो चहा, पाव असं सगळं मांडून माडीवर न्यायचा.
दुपारी किंवा रात्री आम्ही आईबाबांना कधी जेवताना बघितलंच नाही. हे जेवतात तरी कधी आणि कंपनीत तरी सारखे का जातात असं वाटायचं. पण विचारायचं कुणाला? माझी वेणी घालणं, केस धुणं, सदाचे कपडे बदलणं सगळं बकुळा मावशी करायच्या आणि त्या पण कंपनीत जायच्या. या घरात कसं घुसमटायला व्हायचं. मला भीतीनं बोलताच यायचं नाही. यापेक्षा त्या घरात मला आवडायचं. हे घर म्हणजे आमचं घर आणि ते घर म्हणजे त्या आईचं घर. तिथं ती आई, प्रभाकर, सरोज राहायचे. मला ती आई जास्त आवडायची. प्रभाकर कसा गोरा गुटगुटीत छान होता, मला खूप आवडायचा. ती आई मऊ भातावर साजूक तूप वाढायची. तो भात खूप गोड लागायचा. शनिवारी शाळा सुटली की फ्रॉक पिशवीत घालून मी त्या घरी राहायला जायची आणि पुन्हा येणाऱ्या शनिवारची वाट बघायची. रविवारी शिकेकाईनं पाण्याला ती न्हायला घायची. ते न्हाणं, तिचं केस सोलणं खूप आवडायचं. तो वास आवडायचा. वर्गात शितोळेबाईंनी ध्रुव बाळाची गोष्ट सांगितली. ध्रुव बाळाला उत्तानपाद राजाच्या मांडीवरून खेचणारी सावत्र आई आणि ती आई यांच्यात कुठं साम्यच नसायचं. सख्खी आई नेमकी कोणती असं वाटायचं. पुण्याची शाळा खूप आवडायची. दगडी कमान, मोठे वर्ग, बसायला छान बाक, खेळायला छान मैदान. मुख्य साहेब चष्मा लावायचे, पिवळा फेटा बांधायचे, खूप छान दिसायचे. सर्वजण त्यांना साहेब म्हणायचे, म्हणून आम्ही मुलं पण साहेब आले असं म्हणायचो. प्रत्येक वर्गात घोड्यावरून जाणारे शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे असे फोटो असायचे. पाठीमागे किल्ला आणि त्या किल्ल्यावर फडकणारा भगवा झेंडा असायचा. शाळेचं नावच छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल असं होतं. तो सिंहगड किल्ला आहे असं मुलं म्हणायची. खैरे मास्तर कधी तानाजी, कधी घोरपड, शेलार मामा, उदय भानू यांची गोष्ट सांगायचे. तानाजीला मारणाऱ्या उदय भानूचा खूप राग यायचा. हजेरी घेताना सुलोचना भालजी पेंढारकर असं नाव घेतलं की हजर असं म्हणायला खूप आवडायचं. बेळगावच्या शाळेत असं काहीच नव्हतं. तिथं असताना माझं नाव सुलोचना भालजी पेंढारकर आहे हे पण ठाऊक नव्हतं. आपल्याला एक आई आहे, बाबा आहेत, ते पण पुण्याला येईपर्यंत ठाऊक नव्हतं. बेळगावला असताना फक्त ताई आणि मामा आजोबा हेच सर्वस्व होतं. इथं आई बाबा होते पण खरा आधार ती आई द्यायची. एकदा माझी आई अचानक शाळेत आली. किती छान दिसत होती, पण सगळी शाळा तिला बघायला म्हणून बाहेर आली. मला मात्र ते कसं तरी वाटलं. रस्त्यानं गोरे सोजीर ट्रक भरभरून जायचे. बंदुका वगैरे खांद्यावर असायच्या. मग आम्ही घाबरून घरात पळून जायचो. पुण्यात प्रथम सिनेमा बघितला. सिंहगड सिनेमा बघताना तानाजी, उदय भानू सारे पडद्यावर दिसले. आईनं पण काम केलं होतं. पूर्वी बेळगावला फोटो बघितले होते तशीच ती या सिनेमात दिसत होती. मिस लीला, मिस लीला असं लोकांनी म्हटलं की ते आपल्या आईबद्दल बोलतात. ते आता तो सिनेमा बघून समजायला लागलं. एकदा अंगणात खेळत होते आणि सिनेमातले उदय भानू एकदम दारात आले. कपडे वेगळे होते पण चेहऱ्यावरून समजलं की हेच ते. शाळेत शूर तानाजीची गोष्ट ऐकून आणि आता सिनेमा बघून समजलं होतं की उदय भानूसारखा दुष्ट माणूस या जगात दुसरा कोणी नाही. आणि अचानक तो उदय भानू बंगल्याच्या फाटकात उभा. आम्ही चौघांनी धूम ठोकली आणि मावळे लपावेत तसे जिन्याखाली लपून बसलो. आपण दबा धरून बसलोत, प्रभाकर हळूच म्हणाला. ते आम्हाला खुर्चीवर बसलेले दिसत होते आणि आश्चर्य असं की आई आणि ती आई त्यांना डोकीवर पदर घेऊन नमस्कार करत होत्या. त्या शरण आल्या की काय असं मला वाटलं. मुलं कुठेत त्यांनी विचारलं. ती आई म्हणाली, घाबरून लपलीत वाटतं, सिंहगड बघितलाय ना. ते हसले. आईनं हाका मारल्या तसे एक एक करत आम्ही बाहेर आलो. नमस्कार करा, काका आहेत ते तुमचे. खुर्चीवर बसून ते छान हसत होते. ते हसणं मला खूप आवडलं. दुष्ट माणसं अशी हसतात प्रश्न मनातच. लीलाबाई मुलं शाळेत जातात ना, त्यांचा आवाजही छान होता. आम्हाला जवळ बोलवून म्हणाले, खूप शिका, मोठे व्हा. मी राजालाही पुण्यातच ठेवलंय. आम्ही माना डोलावल्या आणि परसदार गाठलं. ते बाबांचे मोठे भाऊ बाबूराव पेंढारकर. त्यांना बाबूराव काका असं म्हणायचं असं ती आई म्हणाली. एकदा अशाच विमल काकी घरी आल्या. त्यांच्याबरोबर एक गुटगुटीत छोटी छान मुलगी होती. कुरळे केस, छान फ्रॉक, तिच्या अंगाला पावडरचा छान वास येत होता. ती त्यांची मुलगी मधुरा होती. दारातली त्यांची गाडी पण छान होती. एकदा त्याच गाडीतून आम्ही त्यांच्या घरी गेलो. लोक आमच्याकडे बोटं दाखवून म्हणाले, ती बघा व्ही शांतारामाची मुलं. मला नवलच वाटायचं. मिस लीलाची मुलं, भालबांची मुलं, व्ही शांतारामची मुलं दरवेळी असंच का म्हणतात. ते न समजल्यानं कसं तरी वाटायचं. एके दिवशी कंपनी बघितली. केवढी मोठी होती. केवढं सामान, दिवे, मोटारी आणि गोसाव्यांच्या तांडांचा तांडा. आईनं पण भरजरी कपडे घातले होते.
चेहऱ्याला रंग लावला होता. एका माणसानं डोकीला मुकुट घातला होता. तो राजा होता. खूप बायका जरीचे कपडे घालून हातात ताटं वगैरे घेऊन उभ्या होत्या. आता कोणी बोलायचं नाही. आमच्याकडे बघून बाबा म्हणाले. आमचे श्वासच रोखले. थोड्या वेळानं ते सर्व संपलं. मग सगळे दिवे पण लागले. तेव्हा मला बरं वाटलं. सगळी माणसं आता मोकळेपणानं फिरायला लागली. बाबांनी सदाला उचलून घेतलं आणि त्या 3-4 छान दिसणाऱ्या बायकांकडे जाऊन म्हणाले, चिन्या, तुला यातल्या कुणाबरोबर लग्न करायचंय? सदानं कमलाकडे बोट दाखवलं. सगळे हसले. ती कमल रोज सायकलवरून आमच्या दारासमोरून कंपनीत जायची. साडीला छान पिन लावायची. मला ती खूप आवडायची. तिचं नाव नंतर रत्नमाला झालं. तीच आज दादा कोंडकेंची आये आहे. पण अजूनही घरी आली की आईबाबा तिला सूनबाईच म्हणतात. कधी थोरातांची कमळा, कधी सूनबाई असे सीन कंपनीत सुरू असत. कधी मग सुमतीबाई गुप्ते, कधी गोपाळराव मांढरे, कधी दिनकर कामण्णा, विठ्ठलराव असे रंगलेले, तर कधी साधे असे भेटत. पण ते सगळे खूप चांगले होते. बाबूराव काका, त्यांचा मुलगा राजादादा पण घरी यायचे. शांताराम काका दिसायचे. पण ते सगळे रंग लावल्यावर वेगळे आणि इतर वेळी वेगळे दिसतात हे समजायला लागले होते. रंग लावलेली न लावलेली माणसं मी बघत होते आणि ती कोणत्याही रूपात यायची. मला सर्वच जण खूप आवडायची. कंपनीत आमचे खूप लाड व्हायचे. घरी चिडीचूप असायचं. माणसाला 2 रंग असतात हे प्रथमच समजलं. आईनं एक दिवस खूप छान फ्रॉक घालायला दिला. कपडे खराब करू नको, फोटो काढायचा आहे, ती म्हणाली. मी आपली न हलता बसून राहिले. कंपनीत गेलो. तिथं ती आई, प्रभाकर, सरोज पण आली होती. एक छानपैकी घर मांडलं होतं. तिथं खुर्च्या मांडल्या होत्या. बाबा मध्ये बसले. ही आई आणि ती आई 2 बाजूला. प्रभाकरच्या मागे मी आणि जयसिंगच्या मागे सरोज सदाबाबांच्या मांडीवर असे उभे राहिलो. हलू नका. तिकडे क्लिक असा आवाज आणि इथे सुटकेचा निश्वास. सर्व मुलांना एकच आई असते. कुणाला आईचं प्रेमही लाभत नाही. त्याचं जीवन किती पोरकं असतं. पण मला मात्र 3 आया आहेत. आई या शब्दाचा अनेक वचनी शब्द काय असेल? आया असं न म्हणता मी या तिघींना आई अशी एकवचनीच हाक मारते. कारण या तिघी एकरूपच आहेत. 3 स्त्रिया, नातं सवतीचं. न शिकलेल्या स्त्रिया, पण गुण्या गोविंदानं नांदतायत. हे दृश्यच कल्पनात येते. पण मी लहानपणापासून आजपर्यंत ते प्रेम अनुभवतच वाढले. सरला आईला आम्ही ती आई असं म्हणायचो. ती त्या काळातही मॉडर्न विचारांची होती. बॅडमिंटन खेळायची, मॉन्टेसरीत शिकवायची, भरतकाम, स्वेटर्स खूप छान विणायची. स्त्री किर्लोस्कर वाचायची. पण मला व बेबीला वळण लावताना खूप कडक व्हायची. बंब घासणं, भाकरी करणं हे सारं तिनं मला शिकवलं. भाकरी तव्यावर टाकली की गरम भाकरीला पाणी लावताना मी खूप घाबरायची. मग ती कपड्याचा लहानसा बोळा करून द्यायची आणि बोळ्यानं पाणी लावता लावता नकळत हातानं पाणी लावायला मी शिकले. माझे केस पातळ आणि कुरळे, तर बेबी सरोजचे सरळ लांबसडक होते. मी एकदा बेबीला म्हणाले, तुझे केस तुझ्या आईसारखे, माझे केस माझ्या आईसारखे. हे ऐकून आई तीरासारखी बाहेर आली आणि पाठीत धपाटा देत म्हणाली, म्हणशील परत तुझी आई माझी आई? आई ती आई. आई सख्खी सावत्र कधी नसते. हा प्रसंग मला नेहमी आठवतो. कारण पुढे मी रणजित देसाई यांच्याशी पुनर्विवाह केला तेव्हा त्यांच्या 2ही मुलींबद्दल मला सापत्न भाव वाटणंच शक्य नव्हतं. किंवा माझ्या 3 मुलींशी ते कधी वाईट वागतील असं मला वाटतच नव्हतं. हा प्रचंड विश्वास मनाशी धरूनच मी लग्न केलं, संसार मांडला. पण हा आपलं मानण्याचा भाव फक्त माझ्याच मनात रुजला होता. उरलेले 6ही जण रणजित देसाईंसह त्या आपलेपणाला पारखे होते. प्रेम करणं, समर्पण करणं यापेक्षा तिथं स्वतःभोवती साऱ्यांना फिरवलं जात होतं. घराचा घुसळखांब जर स्वतःभोवतीच फिरला तर घराचे वासे फिरायला वेळ लागत नाही. जयप्रभा कुटुंब संस्थेचा एक छोटा आदर्श म्हणजे पेंढारकर कुटुंब आहे. याचाही केंद्रबिंदू माझे बाबा आहेत. अलीकडे विनोदानं ते म्हणतात, आता काय संस्थान विलीन झालंय, प्रत्येकजण स्वतंत्र आहे. पण ते खरं नव्हे. कारण प्रभादादा आई मुंबईत, सरोज हैदराबादला, जयादादा सावंतवाडीला असे आणि मी भिरभिरत्या पानासारखी भिरभिरत, पण साऱ्यांचा केंद्रबिंदू असतो बाबा. त्या तिघींनी आमच्यात कधीच फरक केला नाही. तेल लावणं, न्हायला घालणं, जेवायला वाढणं, वळण लावणं सारं त्या करायच्या आणि अजूनही करतात. प्रभादादा कोल्हापुराला आला की आई व बकुळा मावशी दोघी त्याचं जे कौतुक करतात ते बघण्यासारखं असतं. आमची मुलं 3ही घरातून आरामात फिरतात. बाबा कधी विनोदानं म्हणतात, मी 3 लग्न केली पण पोरांची सोय झाली.
गांधी हत्येनंतरच्या दंगलीत स्टुडिओ जाळला, घरं जाळली. बाबा तुरुंगात होते त्यावेळी या तिघींनी त्या स्टुडिओतच पत्र्याची शेड घालून आम्हा मुलांना घेऊन बस्तान बसवलं. बाबांना तुरुंगात भेटायला तिघी जात, घरची कामं तिघी करत. माझ्या आईला झाडलोट करताना मी प्रथमच बघितलं. सरला आई स्वयंपाक करायची आणि बकुळा मावशी मुलांचं करायच्या. जळिताची चौकशी करायला प्रशासक म्हणून नंजाप्पा आले होते, तर या तिघी त्यांना भेटून आल्या. कशा बोलल्या असतील हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. त्या विनोदानं बाबा म्हणाले, या तिघींना बघून बिचारा प्रशासक घाबरला आणि मला सोडलं असावं. स्टुडिओच्या राखेच्या ढिगाऱ्यातच पत्र्याच्या शेडमध्ये आम्हा 5 मुलांना जवळ घेऊन त्या तिघी राहत होत्या. पांढरी सुती पातळं, कपाळावर ठसठशीत कुंकू, दोऱ्यात ओलेलं मंगळसूत्र. त्या कुंकवाचे 3 भाग झाले होते वाटून. समजुतीनं तिघींनी ते अभंग कुंकू कपाळावर लावलं होतं. सरला इतर मी लहानपणापासून बघते. प्रभादादा, बेबी कधी त्या घरची वाटतच नव्हती. धाकट्या बकुळा मावशी सदाचं माझं आधी त्याच सगळं करायच्या. त्या पुण्याहून कोल्हापूरला निघून गेल्या. पुढे आम्हीही सर्वजण कोल्हापूरला आलो. बाबांनी एकदा सर्व मुलांना सांगितलं, मी बकुळाशी लग्न केलंय. तुमची ती आई आहे. फार प्रेमानं वागला नाहीत तरी चालेल, पण कधी काळी ती रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली तर ती तुमची आई आहे इतकं वाटलं तरी पुष्कळ आहे. बाबांचं बोलणं हे असं असतं. गोळी बंदुकीतून सुसाटत जावी तसे शब्द सुसाटत असतात, मनात रुजतात. बाबा आजही तसेच आहेत. बकुळा मावशीचं नाव धाकटी आई झालं आणि आज सुद्धा धाकटी थोरली हे न मानता आईचं ते एक रूप आहे, अशीच भावना साऱ्या मुलांची. कधी मी काळजीनं बाबांना फोन करते, बाबा कसे आहात? तिधारी निवडुंगावर उभा आहे, झटकन उत्तर येतं. इकडे मी हसते, तो निवडुंग आहे पण काटे नसलेला, माथ्यावर लालचुटूक बोंड सावरणारा. या निवडुंगाचे काटे कधीच टोचले नाहीत कुणालाच. ना त्या तिघी स्वतः रक्तबंबाळ झाल्या, ना त्यांनी कधी इतरांना दुखावलं. मध्यंतरी स्टुडिओत आईच्या खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू येई तेवढीच वादळ खूण. त्यानंतर सारं चिडीचिप, उद्वेग, औदासिन्य, संताप यातलं काही जाणवलंच नाही. हे सारं त्या तिघींनी का सोसलं, कसं सोसलं? ज्याच्यासाठी जगतो तो नवरा असा सहज उघड समोरच्या स्त्रीचा होतो आणि स्वरूप सम्राज्ञी, गान कोकिळा, जयप्रभाची मालकीण माझी आई ही तडजोड स्वीकारते. ही अगतिकता खास नव्हे किंवा ते गडकऱ्यांच्या सिंधूचं रूपही नव्हे, तर ज्याला पती मानलं, ज्यानं जीवनाचं भिरभिरणारं पान स्थिर केलं, एक बंदिस्त चौकट दिली, मर्यादशीलपणा, संस्कार, समाजात सन्मानाचं स्थान दिलं, तो कितीही चुकला, चाकोरी सोडून वागला तरी घराचं पाखं स्त्रीनं सांभाळायचं असतं. संयमानं संसाराचं चाक खांद्यावर पेलायचं असतं. स्त्रीमुक्ती मानणाऱ्या आजच्या समाजाला ही गोष्ट चीड आणणारी वाटेल, पण जिनं तिनं आपली चाकोरी ढूंढणं हेच माझ्या मते स्त्री स्वातंत्र्याचं गमक आहे. हे मी सोसलं नसतं, पण ज्यांनी ते सोसलं त्यांच्याच सोसण्यातून संसार टिकला, म्हणून आम्ही मुलं वाढू शकलो, वाऱ्यावर उधळलो गेलो नाही. भालजी आणि त्यांची पत्नी गृह यावर पानसट विनोद वेळप्रसंगी मीही ऐकले. आज त्यांचं वय 90 वर्षांचं आहे. आज या जरा जर्जर अवस्थेत देखील ते म्हणतात, मला एकच वाटतं, या तिघींना कोणाच्या तोंडाकडे बघावं लागू नये. मला त्यांची नीट व्यवस्था करायची आहे. हाती स्टुडिओ नाही, त्राण नाही, डोळ्यांना दिसत नाही. अशा वेळी कुणीही हात झटकून मोकळं झालं असतं. भरपूर असूनही स्वतःच्या पत्नीला काही देणं जड वाटणारे महाभागच या जगात जास्त असतात. मला ज्या काही गोष्टींचा अत्यंत अभिमान आहे त्यात माझ्या बाबांचा संसार ही एक गोष्ट आहे. तू काय भालजी पेंढारकरांची मुलगी? रणजित देसाईंनी 1000 वेळा टोकलंय. कदाचित आज जे रामायण माझ्या संसारात घडलं त्या साऱ्याचा उगम या माझ्या अभिमानात तर लपला नसेल. माझे गुरु, पिता, सारा आदर्श मी एकाच पुरुषात बघत आले, ते माझे वडील. त्यांचा जरी अवास्तव अभिमान मी मिरवला नाही तरी बाबांच्या त्या उत्तुंग व्यक्तिमत्वापुढं मला सारे फिके वाटायचे. पत्नीला वाऱ्यावर सोडून सुखी होणं ही कल्पनाच मला भयानक वाटते. असं कुठे ऐकलं की माझे बाबा त्या क्षणी मला हिमालया एवढे मोठे वाटतात, जे आजही आपल्या संसाराचा विनोद सांगून हसत असतात. अगं, या बायका पूर्वी बोलत नव्हत्या, आता इतकं बोलतात की मला मध्ये बोलायला वेळच देत नाहीत. त्या तिघी इतक्या सौजन्यानं वागत असतात की हे घडू शकतं हे खरंच वाटत नाही. तिकडं विजयाबाई, सौ संध्या व्ही शांताराम भलं मोठं कुंकू, लांब मंगळसूत्र घालून शुभ्र साडी नेसून जात येत असतात आणि विमल काकी मंद हसत असतात. छे, हा संयम पदवीनं लाभत नाही.
तर त्याचा उगम शोधण्यासाठी भारतीय संस्कृतीची पानच धुंडाळावी लागतील असं मला वाटतं. हा एक काळ आहे. माधवीताई म्हणाल्यात तसं हे सगळं समजून घेणं खूप कठीण आहे. पण म्हणूनच आत्मचरित्र असतात. जे आयुष्य आपण पाहिलं नाहीये ते आयुष्य ती उलगडून दाखवतात. एक वेगळं जग आपल्याला दिसतं. असं हे आत्मचरित्र नाच ग घुमा. पुन्हा भेटूया वाचन व्रताच्या पुढच्या भागात. धन्यवाद.